वाजलेत आणि 5:30 पर्यंत अंधार पडतो. सो आपल्याला उर्वरित 2 तासामध्ये 3 सामने 4-4 ओव्हरचे कंप्लीट करायचे आहेत. जयेश टोळे आपण कुठे असाल तर आपण आयोजकांना भेटायचे, संपर्क साधायचा. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जात असताना सतीश शेळके, त्यांच्या समवेत फलंदाज रवी. तर सागर राणे यांचं शुभाग म्हणतो त्यांचं स्वागत. 4 ओव्हरची मॅच असेल. बॅटिंग स्वीकारली आहे टॉस हरल्यानंतर. कारण मागचा सामना विचार केला तर 50 धावा डिफेंड केला वडवली टीमनं. बिरवाडी संघ जो खूप चांगली बॅट कामगिरी करत होता संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु महत्त्वपूर्ण मॅचमध्ये मनोज पथारे लवकर बाद झाला, जो संघाचा कणा होता. आणि त्यानंतर संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला. डॉमिनेट केला अक्षरशः गोलंदाजांनी आणि तो सामना जिंकला धडाकेबाज क्रिकेट संघ वडवली या टीमनं. आजच्या दिवसामधला हा क्वालिफायचा सामना जो संघ विजयी होईल तो बक्षीस पात्र ठरेल या स्पर्धेमध्ये. माही 11 आंबेडे खुर्द विपक्ष धडाकेबाज वडवली. एकाच विभागामधील 2 संघ आहेत, अगदी जवळजवळ गावं ही दोन्ही, आणि दोन्ही टीम्स याआधी खूप वेळा एकमेकांसमोर प्रदर्शन केला आणि त्यामुळे उनिवा आणि स्ट्रेंथ जरूर दोघांना माहीत असतील. एक प्रेक्षणीय लढत जरूर प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल यात मात्र शंकाच नाही. उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं आदर्श 11 धानिवली क्रीडा मंडळ यांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चौव्यात मॅचच्या दिशेला दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. फर्स्ट ऑफ लक. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. बीट झाले बॅट्समन, बीट झाले विकेट किपर, परंतु त्यानंतर मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली आहे. फेकी केली ऑन द स्टंप. स्टंपला लागून पुनश्च एकदा बॉल आउटफील्ड मध्ये गेला. चुका आणि चुका पहिल्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावा तिथे कंप्लीट करत असताना 22च्या स्वरूपात 2 धावा मिळतात टीम वडवलीला. तर सन्माननीय वैभवजी भोईर सर यांचं शुभागमन झालं, त्यांचं देखील स्वागत. आपण व्यासपीठावरून स्थान पण नवा ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहताय 1 ते 6 नंबर पारितोषिक सर्वच ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लाभला त्या सन्माननीय वैभवजी भोईर यांचं शुभागमन झालं. ऐतिहासिक क्रीडानगरी कैलासवासी गोविंद संत भोईर स्मृती क्रीडांगण धानिवली या मैदानावर रंगणारा हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा नयनरम्य, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवताय. ऑन साइडला फटका सजवला, गॅप मध्ये खेळतात. पॉवर प्ले मध्ये इनफिल्डच्या वरून क्लिअर केला फक्त फटक्याला आणि पाठवून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अनुभवाची शिदोरी घेऊन वडवली संघासाठी चांगली कामगिरी करत असताना सतीश शेळके सरांच्या बॅट मधनं हा दैदिप्यमान चौकार. चांगली बॅटिंग महत्वपूर्ण मॅच मध्ये. थँक्यू. तर टीमची टोटल पुढेच राखते स्कोरबोर्डवर 6. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज हितेशच्या माध्यमातून शफल झाले होते ऑन साइडला. चांगला दमदार स्ट्रोक दाखवला इथे सतीश शेळके सरांनी आपल्या बॅटमधनं. इथे लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. बॉल बीट झालेत विकेट किपर आणि बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं. महत्वपूर्ण मॅच मध्ये चुका इथे पाहायला मिळतात. ती माही 11 आंबेडे खुर्दच्या माध्यमातून हा तो नशिबाचा चौकार. थँक्यू. 5 धावा फार महागात ठरतील. सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळी बॅटिंग तुम्ही कराल आणि तो चौकार प्लस एक वाईड, एकंदरीत 5 धावा मिळत असताना वडवली टीमची टोटल स्कोरबोर्डवर पुढे सरकते 11 या आकड्यावर. हा फटका वॉट अ स्ट्रोक, अफलातून दैदिप्यमान फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य, डोळ्यांचा पारणा फेडणारा फटका. जितकी नावं द्यावी तितकी कमी. हा चांगला स्ट्रोक, तंत्रशुद्ध फलंदाजी कशी असावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या मध्ये प्रस्तुत करत असणारा फटका चौकार.
काय स्ट्रोक पाहू शकाल आपण, अगदी फोर्स केला होता पुढे ससर इथे फ्रंट फूट ड्राईव्ह इथे करत असताना आणि 4 धावा इथे कव्हरला हा चौकार प्राप्त केला आपल्या टीमसाठी. चांगली बॅटिंग सतीश शेळके सरांच्या माध्यमातून हा देखील फटका सजवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत यावेळी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग करत असताना 2 धावा कंप्लीट. कधी इतक्या वयामध्ये देखील काय फिटनेस इथे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. डीपमधनं जोपर्यंत फेक येईल आणि 2 धाव्याने टीमची टोटल पुढे सरकते स्कोर कार्डवर 17. हा चेंडू देखील लाईन पाहावी लागेल. नॉबस्टमच्या खूपच बाहेर, वाईट घोषित केल्या पंचांनी. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग संधी आहे. धावचीची बॉल कॅरी करू शकले नाहीत. हाताने यष्ट उडवल्या आणि ते एक सिंगल कंप्लीट करत असताना रिस्की सिंगल होती, जोखीम पत्करली आणि जोखीमेमध्ये यशस्वी देखील झालेत. हिम्मत आहे मर्दा तो मदद आहे खुदा असं म्हटलं जातं. रिस्क घेतली. व्हॉट अ स्ट्रोक, अफलातून फटका. इशारा काय तो, कव्हरला लगावला रवीनं. अप्रतिम मॅचचा हा षटकार. काय फटका इथे खेळला, अगदी डोळ्यांचं पारणं फिरणारा फटका होता. दैदिप्यमान स्ट्रोक लगावला. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर कव्हरला हा क्लास इथे दाखवत असताना आपल्या बॅटिंगचा रवीच्या बॅटमधनं पहिला बॉल फेस करत असताना हा दर्जेदार षटकार. एका ओव्हरचा केस संपन्न झाला आणि टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला म्हणजे ती 25 ऑन बोर्ड. एकही विकेट गमावल्या नाहीये. 5 चेंडू फेस केले सतीश शेळके यांनी. 13 धावा त्यांच्या बॅटमधनं आणि 1 बॉल फेस केला रवीनं आणि एका बॉलमध्ये त्यांनी लगावला एक चांगला स्ट्रोक षटकार. चांगली भागीदारी बिल्टअप करत असताना हे 2 खेळाडू. थोडंसं फास्ट खेळायचं विनंती करतो दोन्ही टीम्सला. सेकंड ओव्हर मध्ये अरुण सज्ज होत आहेत बॉलिंग मार्कवर. समोरच्या दिशेला हा स्ट्रोक लगावला. ज्यावेळी तुम्ही तुमच्या बॅटमधनं 1 ते 2 मोठे चांगले फटके येतात ना, त्यानंतर उर्वरित इनिंगमध्ये तुमचा कॉन्फिडन्स बिल्टअप होत असतो आणि तेच आपण पाहिलं. सतीश शेळके सरांनी मागच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली आणि आता चांगला स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून. शुभागमन होतोय या ठिकाणी. ओमसाई ट्रॅव्हल्सचे सर्वा सन्माननीय राजेश भोईर उद्योजक गोवेई साहेबांचा शुभागमन यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभले या स्पर्धेसाठी. तर राजेश भोईर सरांचा या धानिवली नगरीमध्ये आदर्श चषक 2021 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. अफलातून फटका शफल झाले आणि बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजन कडे पाठवलं. रवी फायर होतोय. सलग 2 बॉलवर 2 षटकार. तू 32 धावा. चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला इथे लगावलाय. सलग 2 बॉलवर 2 षटकार लगावल्यानंतर एक टेम्परामेंट फटका आपण पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम धडाकेबाज वडवलियन फ्रॉम रवी. चांगली बॅटिंग करत असताना आक्रमक फटके देखील पाहायला मिळतात. सिंगल डबलवर देखील ते भर देत आहेत आणि आता टोटल एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन त्यांनी ठेवली आहे.
मागच्या मॅचमध्ये बिरवाडी संघाविरुद्ध पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या. असं वाटलं होतं की बिरवाडी संघ सहज सामना जिंकेल, परंतु क्रिकेट बघा मित्रांनो, अगदी क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा खेळ, होत्याचं नव्हतं करून ठेवणारा हा खेळ, क्षणात राजाला रंग आणि रंगाला राजा बनवणारा हा खेळ, तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ, ज्याचा लागत नाही आम्हाला कधीच मेळ, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं नाव आहे ज्याचा, तो हा आहे टेनिस क्रिकेटचा हा खेळ. तर सन्माननीय राजेशजी भोई साहेबांच्या समवेत विलासजी कोंडेकर साहेब आहेत, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या स्कोरबोर्डवर 36, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मिस टायमिंग आहे हवेमध्ये, लंगोनचा खेळाडू जज करतोय, त्याच्या माध्यमातून जे होते ड्रॉप, खूप लांब पल्ल्याचं अंतर त्याने गाठलं कॅचसाठी, प्रयत्न चांगले केले होते, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलपर्यंत पोहोचला देखील होता, परंतु बॉल हातामध्ये सामावून घेण्यात त्याला आलं अपयश. आणि या ठिकाणी पुनश्च एकदा 2 धावा कंप्लीट करतात. 5 बॉल फेस केले, 18 धावांवर खेळतोय रवी. एक चांगली भागीदारी या दोन्ही टीमच्या माध्यमातून, 38 धावा स्कोर बोर्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ द सेकंड ओव्हर. फटका एक्स्ट्रा कव्हरला चांगला गॅप मध्ये खेळतात, 2 खेळाडू बॉलचा पाठलाग करतात आणि दोघांच्या गॅप मधनं बॉल फरार होतोय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे, अगदी कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा फटका होता. फलंदाज रवीच्या बॅट मधनं हा तो चौकार. संघर्ष इथून करावा लागेल आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग टाकून या मॅचमध्ये त्यांना कमबॅक करावा लागेल. आतापर्यंत जर विचार केला तर पारडं पूर्णपणे जड दिसत आहे. ते धडाकेबाज क्रिकेट संघ वडवली या टीमच्या माध्यमातून अगदी धडाकेबाज सुरुवात या क्वालिफायच्या मॅचमध्ये आपण पाहत आहे. हिरामण येतात षटक क्रमांक 3 घेऊन. थोडंसं फास्ट घ्यायचं प्लीज. 11 मिनिटं पहिल्या 2 ओव्हरसाठी आपण खर्च केलेत. अलॉंग द कार्पेट स्ट्रोक चांगला एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पाठलाग करतायत. डीप मध्ये चांगली फिल्डिंग, एकाच ऍक्शन मध्ये चेंडू कलेक्ट करून पारला थ्रो देण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. कमालीची फिटनेस मैदानाच्या मध्ये दाखवत असताना दोन्ही खेळाडू खास करून कौतुक करावं लागेल सतीश शेळके सरांचं. इतक्या वयात देखील क्रिकेटचा जो छंद आहे तो जिवंत ठेवला आणि मैदानाच्या मध्ये एखाद्या यंगस्टरला लाजवतील अशा पद्धतीनं बॅटिंग ओपनिंगला आलेत आणि लीड करत असताना या संघाला चांगली बॅटिंग, चांगली रन बिटवीन द विकेट दाखवत आहेत आणि आपल्या फिटनेसचा उदाहरण त्या ठिकाणी पेश करत असताना लाईन चांगली होती. फुल लेनचा हा टो क्रशिंग ऑर्कर होता, अगदी टोला ब्रश होऊन शॉट फायनिंग रिजनकडे जातोय. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज आणि संपूर्ण यंगस्टर जे क्रिकेट खेळतात त्याच्यासाठी एक अगदी आदर्श उदाहरण आहे सतीश शेळके सरांचं, ज्या पद्धतीने त्यांनी फिटनेस मेंटेन केली आतापर्यंत आपली. 45 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. शफल ऑनसाइडला खेळायचं होतं, इथे देखील चांगली फिल्डिंग होती शॉट फाइंडिंगला. हे षटक कमबॅक करणार आहे कारण 3 बॉलमध्ये आतापर्यंत धावा आल्यात फक्त 3. इकॉनॉमिकल बॉलिंग करावी लागेल, विकेट्स प्राप्त करावे लागतील आणि पहिला डॉट बॉल आला या संपूर्ण इनिंगमध्ये.
मला आमचे गुणसंख्या लेखक सुदर्शन आगे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असताना मिस टायमिंग हवेमध्ये, परंतु अगदी नो मॅन्स लँडमध्ये जाऊन हा चेंडू पडेल. दुसरीसाठी प्रयत्न यावेळी देखील झाला आणि दुसरी धाव इथे देखील कंप्लीट करत असताना एकमेव षटक आहे ज्यामध्ये अजूनही एखादा मोठा फटका आलेला नाही आहे. म्हणजे विचार केला तर अंबे संघासाठी एक चांगलं षटक आतापर्यंत आपण पाहताय ते हिरामनच्या माध्यमातून. शुभाग म्हणत आहे सुमित राणे, अजित भोईर आणि विशाल भोईर यांचं. हा मिस टायमिंग स्ट्रोक जेल साठी कोण घेणार हा प्रश्न होता. दोन धावा इथे कंप्लीट करत असताना यष्टीरक्षक आणि शॉट फाईनलिस्टचा खेळाडू दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं. कॅच करून पकडणारा हा प्रश्न होता आणि इथे फलंदाज झाला बाद. सॉरी माफ करा, दोन धावा इथे कंप्लीट होत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर 49 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू आलाय डॉट. या ओव्हरमध्ये आला फक्त 7 धावा. इकॉनॉमिकल बॉलिंग हाताळी हिरामंद. 3 ओव्हरचा खेळ झाला आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 49 आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर बोर्डवर 49. 3 ओव्हरचा खेळ झाला. थोडंसं फास्ट घ्या, दोन्ही टीमला विनंती करतोय. 7 धावांचं षटक आपण पाहिलं ते हिरामनच्या माध्यमातून. इकॉनॉमिकल षटक त्यांनी हाताळलं आणि अर्जुन येतोय स्लॉग ओव्हर घेऊन. त्याच्याकडनं देखील अपेक्षा असेल अंबे टीमला. अपील करतायत पंचांचं बोट आकाशाकडे, अगदी क्लीन प्लम LBWच्या स्वरूपात. पहिल्या विकेटचं पतन. सतीश शेळके बॅक टू द डगआउट. अप्रतिम बॅटिंग करून माघारी परतत असताना LBWच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेत. नवीन बॅट्समन मैदानात जातात. तर 49 धावा, 1 विकेट गमावला आणि आता मैदानाच्या मध्ये त्यात भरत मागच्या मॅचचा हिरो या मॅचमध्ये देखील अजूनही दिसत नाही. अजिंक्य मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला होता. हा चांगला स्ट्रोक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे चौका. इथे प्राप्त करत असताना भरत पहिला बॉलवर चौकार आला आणि टीमची टोटल 53 आकड्यावर 50 कंप्लीट होती या संघाची. अक्रॉस द बॅटने ऑन साइडला लाँग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे आलेत. दुसरीचा प्रयत्न आणि यशस्वी होतील का हा प्रश्न होता, परंतु बॉल कॅरी केला नाहीये विकेट किपरने. दुसरी धाव देखील मिळेल या ठिकाणी वडवली टीमला आणि 2 धावांनी टीमची टोटल पुढेच राखते स्कोर बोर्डवर 55 धावा.
इथे देखील फटका ऑन साईडला मिड विकेटला सजवला. एकच सिंगल तिथे मिळत आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, बॅकअप देखील नव्हतं. गोलंदाजानं हा चेंडू पकडला. अदरवाईज जास्त धावा अजून मिळू शकल्या असता नाटकीय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 56 ऑन बोर्ड. या ओव्हरमध्ये 7 धावा देत 1 विकेट प्राप्त केली आणि 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. म्हणजे शेवटचे 2 षटकं जर पाहिली तर इकॉनॉमिकल होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 42 धावा होत्या, परंतु त्यानंतर पूर्वार्ध चांगला राहिला. उत्तरार्धाचा विचार केला तर चांगली बॉलिंग केली आंबेळे टीमनं. ऑन साईडला उडवला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि बॉल जाईल सीमा पलीकडे. हा तो आहे रवीच्या बॅटमधनं उत्तुंग दणदणीत खणखणीत षटकार. फ्लिक विथ द रिस्ट असा हा फटका होता आणि त्या फटक्यानं 6 धावा इथे प्राप्त केल्या आपल्या टीमसाठी. 62 ऑन बोर्ड. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस इनिंग. मिस टायमिंग हवेमध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फेकी करतात तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट. 64 धावा स्कोर बोर्डवर आणि 65 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलंय. ते धडाकेबाज क्रिकेट संघ वडवली आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग केली आणि निर्णय 7 ठरवत असताना आता 65 धावा बनवायच्या आहेत. कशा पद्धतीने धावा चेस केल्या जातील या ऐकूयात पुढील सत्रामध्ये सुनील पवार सरांचा आवाज. तर नुकतंच ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आमचे आजच्या दिवसातले प्रमुख मान्यवर पाहता आपण गोवली गावाचे उद्योगपती आणि ओमसाई ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर आदरणीय राजेश भोईर साहेबांचं इथं आपण स्वागताने सन्मान करूया. मी विनंती करेन आमच्या स्पर्धेचे आयोजक आमचे लाडके आदरणीय अभिमान भोईर म्हणजेच अप्पा यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण साहेबांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. हे पाहू शकता आपण गोवली गावाचे उद्योगपती आणि ओमसाई ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर आदरणीय राजेश भोईर साहेबांचं इथं मात्र स्वागत आणि सत्कार होताना पाहतो आपण. कॅमेरा आपण व्हीआयपी कव्हरेज करायचं आहे. तर मान्यवरांचं सन्मान होताना पाहतोय आपण. स्वागत झालं आणि आता मात्र आपण तिथं सन्मान करतोय. त्यानंतर व्यासपीठावर विराजमान आदरणीय विलास कोंडेकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं पण आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी परत आमचे लाडके अप्पा श्याम भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचे. मायाची शाल पुष्पगुच्छ परत आपण विलास कोंडलेकर साहेबांचं स्वागत आणि सन्मान होताना. सलामी जोडी लगेच पाठवायचे. चला विनंती असेल आपण जास्त टीम मिटिंग घेऊ नका कारण की नंतर 2 सामने खेळायचे. सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला धडाकेबाज वडवली संघाचा संगणक आपल्याला विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर 24 चेंडूमध्ये 65 धावाची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. तर मात्र पाहतोय आपण माही 11 आंबेळे खुर्द या संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वडवली संघाचा संगणक चला निश्चित मी विनंती करेन अर्जुन भोईर म्हणजे गावातला एक लोकप्रिय सितार आहे. मी अर्जुन दादा आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. दानोली गावचे उद्योजक आहेत. तसेच आदरणीय मदन तरे साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. परेश पठारे साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. त्यानंतर मी विनंती करेन सर्व आपले दानोली गावाचे ग्रामस्थांना की आपण व्यासपीठावर यायचे. कानार्ले संघाचा कर्णधार आपण संपूर्ण संघ घेऊन आपण व्यासपीठाच्या आमच्या डाव्या साईडला उभं राहायचं आहे आणि पहिलं आणि शेवटचा पुकार असेल आपल्याला. यानंतर सूचना दिल्या जाणार नाही. विजयी संघ जो ठरेल त्या संघासोबत आपल्याला सामना खेळायचा आहे.
कानारले संघाचा संगणक आवाज जर पोहोचला असेल तर आपण लगेच वेळ न दडवता आयोजकाची संपर्क साधायचे आहे. चला आपण सर्व थांबवायचे आहे. धडाकेबाद वडवली संघाचा गोलंदाज आम्ही सातत्याने विनंती करतो की या सामन्यात दोन सामने खेळायचे बाकी आहेत, म्हणून आपला वेळ खूप महत्त्वपूर्ण आहे. पहिला चेंडू आडव्याटण्या फटका पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये दुरून क्षेत्ररक्षक येईल फक्त चेंडू आणण्यासाठी. पहिल्या चेंडूवर इथं मात्र चौकार वसूल करतोय फलंदाज कैलास. केली तर खूप काही सांगता येते. निश्चित खूप छान धून वाजवली. गोलंदाज सज्ज होतोय. यास पाहता फोर्सिंग फटका मिड ऑनच्या डोक्यावरतून पण क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा येतोय, चेंडूला अडवतोय. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 धावा सहज कंप्लीट करतोय. कैलास व्यक्तिगत पाहतोय की आपण 6 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. खूप मोठं टार्गेट आहे आणि षटकार चौकाराचा अक्षरशः पाऊस पाडावा लागेल. आणि आतापर्यंत जर विचार केला पण निश्चित सुदर्शन कैलास आणि संतोषची जोडी मला वाटते की एकदाच बाद झालेली आहे. एकदा तर या जोडीने तब्बल खूप मोठी पार्टनरशिप सुद्धा केली होती आणि 10 विकेटने तो सामना जिंकला होता. त्यामध्ये संतोष यांचं खूप मोलाचं योगदान होतं. चांगली जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. यास पात्र कट केलंय, चांगला फटका आहे. पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू मात्र पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. सीमा पार, क्लास चौकार. आठवण झाली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांची. त्यांचं मात्र सर्वप्रथम स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका खेळणारा एकच महान फलंदाज गुंडप्पा विश्वनाथची. ज्या प्रकारे हा फटका खेळलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलंय, पॉईंट आणि गलीच्या माध्यमातून चेंडूला पाठवलंय, चौकार वसूल करतोय. चौकाराने मात्र धावसंख्या वेगात पुढे सरकते. आता मात्र जर पाहिलं आपण तब्बल 10. चांगली सुरुवात पहिल्या 3 चेंडूवर 10. यास्पता पुलचा फटका मिड विकेटकडे खूप दुरून क्षेत्ररक्षक येतोय. अडवण्यामध्ये यश येते. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 11. 65 धावाचं टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. माही 11 आंबेले खुर्द या संघासमोर. धडाकेबाद वडवली संघ क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण. पॅक क्राऊड असून पहिल्या दिवसापासून प्रत्येक स्टँडमध्ये खूप जास्त संख्येने क्रिकेट रसिक सामन्याचा आनंद घेताना. यावेळेस पाहता काय घडलंय पाहायचंय. लाईन कुठे हे चेक करतायत आणि हा निश्चित नो बॉल. चांगला निर्णय परत पाहतोय आपण. हाईट खूप जादा होती. तर फ्रीडचा इशारा येईल. हा चेंडू परत टाकावा लागेल आणि एक संधी असलेली तर मात्र मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाज संतोष यांच्याकडे. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 12. सरासरी जर विचार केला आपण जवळपास मला वाटते की इथून 16ची सरासरी पार करायची होती आणि पहिल्या षटकामध्ये 12. चांगला चेंडू आहे फ्रीडचा. काय चेंडू सुरेख हाताळतोय. इथं मात्र निराश असेल नॉस्ट्रेकर फलंदाज कैलास. ज्या प्रकारे संतोष यांनी हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. सामन्याची उलटी गिनती सुरू होते पाहतोय आपण टीव्ही स्क्रीनवर. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते जर विचार केला आपण इथं मात्र यास पात्र उडवलंय. चाललंय हवेत लंगोनच्या वरतून ठोकलंय. उत्तुंग षटकार. आणि जिथं आमचे मान्यवर आमच्यातून रजा घेताना पाहतोय आपण. गोलीगावचे उद्योगपती आणि ओमसे ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर राजेश भोईर साहेब आणि त्यांच्या समेत विलासजी कोंडेकर साहेब. आपण आलात व्यासपीठाची शोभा वाढवली. यांच्याबद्दल परत आयोजकाच्या माध्यमातून मी आपलं अभिनंदन करतोय. पण अभिनंदन करायला पाहिजे तर मैदानावर काय अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण. संतोष मात्र षटकारांनी खातं उघडलंय. त्याच्यासमोर टार्गेट किती आहे हे पाहत नाहीये. माझा खेळ काय हे दाखवतोय. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं झालेलं आहे कारण की पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण धावफलकावर लावल्या गेल्या त्या 18
चेंडूमध्ये अजून 47 धावा इथं मात्र बनवायला लागेल माही 11 आंबेले खुर्द या संघाला. अजून 10 विकेट शिल्लक आहेत. निश्चित भावेश आणि सुदर्शन हा सामना एकतर्फी होणार नाहीये हे संकेत दिले इथं मात्र सलामी जोडीने कैलास आणि संतोष यांनी ज्या प्रकारे तुटून पडलंय प्रत्येक चेंडूवर. सुनील येतोय दुरांच्या टोकाकडनं. स्वप्नीलच्या पहिल्या चेंडूवर स्वीप केलंय स्कोरले क्षेत्राकडे. अतिशय वेगा चेंडू फरार होतोय सीमा पार दमदार अफलातून चौकार. जो फटका झाडू फटका ज्या प्रकारे हा फटका खेळला होता आणि असे फटके जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला पण पाकिस्तानचा मोईन खान अक्षरच खेळायचा आहे. तर भरत भोईर साहेब तसेच आदरणीय योगेश दुधाळे आणि याचबरोबर काय खेळ स्पीड आहे हे बघा मित्रांनो. हे दाखवतोय कैलास. पहिला फलंदाज बाद. रोशन तरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम आपलं या आयोजकाच्या माध्यमातून मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंतीशील की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. पण इथे मात्र एका क्षणी वाटलं होतं की खूप चांगली सुरुवात होईल पण कैलास एका चांगल्या थोडासा इनस्विंग चेंडू होता पहिला. पण आता मात्र करंट रन रेट जर पाहिला आपण 16.12च आहे आणि जो सामना जिंकण्यासाठी पाहिजे तो 16.12 आणि करंट रन रेट जो आहे इथं मात्र पाहतो की आपण 16.50 म्हणजे सरासरी अजून चांगली आहे. फक्त विकेट इथं जर फेकल्या गेले तर मात्र संघ अडचणीत येऊ शकतोय. माही 11 पाहतोय आपण 65 धावाचं उत्तर देताना पहिला षटकामध्ये तब्बल चांगली फलंदाजी. याच पात्र लॉफ्टेड फटका सरळ हातात जातोय. बॅक टू द बॅक दुसरा चेंडू दुसरा फलंदाज बाद. भास्कर यांनी ज्या प्रकारे चेंडू टिपलाय आणि त्यानंतर त्याची प्रतिक्रिया पाहिली आपण तर वेस्ट इंडिजच्या काही क्षेत्ररक्षकाची आठवण झाली ज्या प्रकारे झेल घेतल्यानंतर. आणि आजच्या दिवसातला पाहतोय की भास्कर एक भिंत म्हणून आहे 5वा झेल टिपले म्हणजे कीर्तिमान या आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहतोय. दयनीय स्थिती आता म्हणता येईल षटकामध्ये. स्वप्नीला चौकार दिल्यानंतर विकेट हॅट्रिकवर येऊन ठेवतोय. विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय यावेळेस मात्र प्रश्न विचारला पण सहमत नाहीये. इथं मात्र धावा किती मिळाले पाहिजे फक्त आणि फक्त एक धाव इथं मात्र पाहतोय आपण. असं वाटलं की कुठला इशारा आला नाहीये. बॅटला चेंडू लागून हा चेंडू गेला होता आणि निश्चित म्हणून इशारा केला नाही त्या पंचांनी. पंचाचं मी सुद्धा उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक करेन ज्या प्रकारे त्यांना माहिती आहे की बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट T20 क्रिकेट डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अंपायरशिप करणं सोपं आहे पण लोकल टेनिस क्रिकेटमध्ये अंपायरशिप करणं सोपी गोष्ट नाही आहे. सातत्याने आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय कुठल्या तरी टुर्नामेंटमध्ये पंचाला बोर्ड दाखवतात की त्याच्यामुळे मी हारलोय. पण तुम्ही ज्या चुकी केल्या चुकीला तुम्ही घरी जाऊन अभ्यास करा नंतर कुठल्याही संघाने पंचावर बोट उचलायचंय. लोअर फुल टॉस उडवलंय उंच उंच हातात जाऊन उसावेल काय आणि होय भास्कर अजून एकदा येतोय मदतीला संघाच्या. अप्रतिम झेल आणि अजून एक फलंदाज फेल. वाटते की सामना एकतर्फी होते. स्वप्नीलनी पूर्णपणे संघाला कमबॅक करून दिले. आता मात्र जो आव्हान आहे खूप मोठं उंच उंच होत चाललेलं आहे माही 11 संघासाठी.
चर्चा सुरू होती की पंचाच्या भूमिकेबद्दल. इथं या टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर आंतरराष्ट्रीय पंच सुद्धा आणले ना, त्याला पण घाम फुटेल की इथं पंच कशा प्रकारे करायचे हे सातत्याने आपण पाहतोय. पण जेव्हापासून असोसिएशन बनल्या ना तेव्हापासून थोडंसं समीकरण सोपं होत चाललेले पंचासाठी सज्ज होताना. याच पात्र हा फटका पाहतोय आपण ऑनड्रीप आहे, आडो बॅटनी आहे. आणि परत भास्कर म्हणजे आज संपूर्ण एक मिड विकेट ते लॉंग ऑन क्षेत्राकडे भास्कर दिसतोय. ज्या प्रकारे 6वा झेल टिपलाय. तर यार जेल घेण्याचं स्वप्नील सिंगुलेसाठी तर मात्र बक्षीस आलेलं आहे. धडाकेबाद संघाचा खंदा समर्थक सचिन शिंगोळे यांच्याकडून रोख रक्कम 300 रुपये विकेट घेतल्यामुळे. खूप खूप धन्यवाद. तर आता मात्र सामना जिंकण्यासाठी जवळपास पाहतोय पण 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक सांगतात किती धावांची आवश्यकता आहे अजून. 41 म्हणजे 20.50ची सरासरी हे पाहू शकता आपण. करंट रन रेट 12च आहे आणि अगदी बरोबर आहे. आणि कारण की ज्या प्रकारे पाहिलं आपण 20.50 सरासरी. फुल टॉस हवा तसा फायदा घेता आला नाही आहे कारण की 2-2 क्षेत्ररक्षक आहेत तिथं, फक्त आणि फक्त एकच सिंगल. आजच्या दिवसामध्ये निश्चित कौतुक करावं लागेल. मी तर म्हणेन की धडाकेबाद वडवली संघाचं ज्या प्रकारे त्यांनी परफॉर्मन्स केलं आहे आणि खास सतीश सराच्या माध्यमातून खूप मोठं अनुभव आहे आणि आपल्या संघाला घेऊन चालले नाही तर विजय सुद्धा प्राप्त करून देतोय सतीश सर. याच पाहता चांगला चेंडू होता, हवेत आहे, वरच्या टोकाला चेंडू चाटून जातोय, हातामध्ये जाऊन विसावतोय. अजून एक फलंदाज बाद. प्रेक्षेपण आपण घरबसल्या सुद्धा पाहू शकता. आम्ही पहिल्या दिवसापासून अलाउन्स करतोय 30 केबल आणि यूट्यूबच्या माध्यमातून खूप चांगलं प्रेक्षेपण पाहतोय आपण पहिल्या दिवसापासून. क्लीन आणि नेट नो डाऊट. तुम्हाला प्रत्येक मॅचची समरी, तुम्हाला किती धावा, किती चेंडू, सरासरी काय पाहिजे, तर आंतरराष्ट्रीयचं ज्या प्रकारे आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतो ना त्याच प्रकारे पाहतोय आपण इथं मात्र 10 क्रिकच्या माध्यमातून. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, सफल क्रॉस जास्त झाला होता, आडबॅटनी खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता पण जोखीम घेत नाही इथं सतीश सर. फक्त आणि फक्त लेगबीच्या स्वरूपात एक सिंगल इथं मात्र प्राप्त होईल. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर इथं मात्र 26 जून या संघासाठी दिल्ली काफी दूर आहे. 9 चेंडू 39 म्हणजे इथून षटकार मारावे लागेल. याच पत्ता हेलिकॉप्टर उडवलंय पण टेकअप करता आलं नाहीये, पण निघून जाईल इथं मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. आता 8 चेंडूचा खेळ बाकी आणि 35 असं समीकरण आहे. थोडा उशीर केला इथं मात्र दुसऱ्या षटका आणि तिसऱ्या षटकामध्ये खराब फलंदाजी. यावेळेस पात्र फटका पाहतोय आपण. स्टोलिक पंच्या ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. आता 7 चेंडू आणि 34 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. धडाकेबाज वडवली संघाचे खंदे समर्थक सचिन शिंगोले यांच्याकडून स्वप्नील सिंगोलेला 300 रुपयाची बक्षीस आलेलं आहे. कानारले संघाचा कर्णधार आपण आलायत का संप्रसादा? पूर्ण संघ आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. आपलं खूप उल्लेखनीय कामगिरी आपल्या माध्यमातून आपण पाहिली. पहिल्या दिवसाचा या संघाचा दबदबा कायम होता
आणि अजून आमचे एक गुणलेखक सांगते या संघाचा गिरीश टॉपवर आहे. भूषण ज्यांनी खूप जास्त प्रमाणात धावा ठोकल्या, 69 आणि 5 विकेट. म्हणजे या स्पर्धेचा पहिला दिवस ज्या खेळाडूंनी गाजवलाय तो म्हणजे कानारले संघाचा भूषण, नो डाऊट. सांघिक संघाच्या कामगिरी बळावर, पण वन मॅन आर्मीचा रोल आम्ही त्याला म्हणणार नाही, कारण की त्या संघामध्ये खूप अजून मौल्यवान खेळाडू संघाकडे आहे. आणि कालचा दिवस नो डाऊट मुरबाड तालुक्यातला एक बेमिसाल दादा संघ, नंबर 1 संघ तो म्हणजे माळीपाडा. सज्ज होताना याच पाता लॉफ्ट केलंय, समोर फटकाय सरळ बॅटनी, चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावेसाठी. हा चौकार आलाय आणि पाहतोय की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 37 षटकार ठोकल्या गेल्या आणि 57 चौकार. हा चेंडू परत टाकावा लागेल. असं मला वाटते की सचिन शिंगोले आमच्या समोर असेल कॉमेंट्री बॉक्सच्या. यावेळेस मात्र टर्न केलाय चेंडूला, पाहतोय आपण बॅकवर्ड टच स्कोर क्षेत्राकडे पंबलिंग पाहायला मिळालं आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक. इथून किती धावत अंतर कमी केलेले पाहिजे, ज्या प्रकारे आपण 4 चेंडू 27 म्हणजे 4 जरी ठोकले, 4 चेंडू 27. यावेळेस पाहतोय आपण हा फटका चांगला आहे, ऑफ ड्राईव्ह आणि चौकार. टेन क्रिकच्या माध्यमातून आता मात्र व्हिडिओ शूटिंग म्हणजे कॅमेरामॅन बनलेले आमचे धानिवली गावाचे सुपरस्टार कॅमेरामॅन सुद्धा आहेत, फोटोग्राफर आहेत, भालचंद्र. क्या बात आहे, हात दाखवायचं आहे. यावेळेस मात्र पाहतोय की आपण हवेत आहे आणि फलंदाज बाद. किती चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर आपण एकत्र जमू नका, धडाकेबाद वडवली संघाचा संघ नाही, कारण की नंतर बघा तुम्हाला खेळायचं आहे आणि क्वार्टर आणि सेमी हे तुम्हालाच खेळायचं आहे, हे लक्षात ठेवा. निश्चित तिथं मात्र कानारले संघात यावेळेस पात्र आपण वाटते की पुल करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चला हा शेवटचा चेंडू आहे, सराव थांबवायचा आहे सतीश सर, कारण की अजून 2 सामने तुम्ही सराव कमी करा, कारण की वेळेचं भान ठेवायचं आहे. याचबरोबर पाहतोय की हा सामना इथं मात्र जिंकलेला आहे. तर सामनावीर